ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या हल्ल्यातील मृत्यूचा चंदगडमध्ये निषेध. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी. 18 ऑगस्टपासून ग्रामसभांच्या सचिवपदाच्या कामकाजावर बहिष्कार. पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेच्या कामकाजादरम्यान ग्रामपंचायत अधिकारी PN पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन शाखा चंदगडच्या वतीने निषेध करण्यात आला. याबाबत संघटनेने चंदगड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. ग्रामसभेसारख्या लोकशाही प्रक्रियेत कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यावर हल्ला होऊन मृत्यू होणे ही ग्रामीण प्रशासनाच्या सुरक्षिततेसमोरील गंभीर बाब असल्याचे संघटनेने म्हटले आहे. ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अनेकदा तणावपूर्ण परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. राज्य कार्यकारिणीच्या निर्देशनानुसार 18 ऑगस्टपासून अनिश्चित कालावधीसाठी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभेचे सचिव म्हणून कामकाज करणार नसल्याचे संघटनेने प्रशासनाला कळवले आहे. त्यामुळे नियोजित ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत अधिकारी सचिव म्हणून उपस्थित राहणार नाहीत. ग्रामसभांचे कामकाज ठप्प होऊ नये यासाठी प्रशासनाने पर्यायी सचिवांची नियुक्ती करण्याबाबत तातडीने स्पष्ट सूचना द्याव्यात. तसेच ग्रामसभा व शासकीय कामकाजावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी संघटनेने केली. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी तडजोड नको अशी भूमिका संघटनेने मांडली. सहाय्यक गटविकास अधिकारी अरुणा सूर्यवंशी यांना निवेदन देताना दयानंद मोटुरे, श्रीधर भोगन, विनय संभाजी, सुनील गुरव, कैलास माळी, सुरेश देसाई, MA कांबळे, SB गुरव, शिवाजी गायकवाड, LI पापरकर, SL जाधव, VS खोत, SS गिरीबुवा आदी ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.